मुंबईच्या अंधेरीतल्या मरोळ इथल्या 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने दिलेल्या मंजुरीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय। या प्रस्तावावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेत असताना मनसेच्या सदस्यांनी त्यावेळी अनुपस्थिती राखली। त्यामुळे मनसेने या प्रस्तावावरती सत्ताधारी महायुतीला अप्रत्यक्ष मदत केली का अशी चर्चा रंगतीये। मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीचा करार आणि सामंजस्य करार रद्द करून नव्याने निवाडा करार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीसमोर ठेवला होता। या प्रस्तावावरती चर्चा आणि मंजुरी होत असताना मनसेच्या नगरसेविका सुप्रिया दळवी या बैठकीमधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली। काँग्रेसच्या नगरसेवक मेहर हैदर देखील या बैठकीला अनुपस्थित होत्या, पण सत्ताधारी पक्षातील काही सदस्य पूर्वसूचना देऊन या बैठकीला गैरहजर होते। या पार्श्वभूमीवरती मनसेच्या अनुपस्थितीमुळे 7 हिल्स प्रस्तावाचा मार्ग मोकळा झाला का? ठाकरेंच्या शिवसेनेला डावलून मनसेने सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला का? अशा चर्चेला जोर आलाय। हा करार ज्यावेळेला झाला त्या महानगरपालिकेची वसुली मुंबईकरांच्या हितासाठी मार्गी लावण्यात येईल आणि ह्या रुग्णांमध्ये मी ह्या पद्धतीने सांगेन 306 पैकी 76 बेड या महानगरपालिकेच्या रुग्णांसाठी आपण राखीव ठेवणार आहोत आणि ह्या प्रस्तावासाठी 223.48 कोटींची वसुली करण्यात येईल आणि भविष्यात 400 कोटीची गुंतवणूक होऊन या ठिकाणी 1500 बेडचं वाढवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। म्हणून हा 7 हिल्सचा प्रपोजल आपल्याला पास करणं गरजेचं होतं। 7 हिलचा प्रस्ताव गेल्या महिन्यात देखील सुधार समितीमध्ये आणला गेला होता, परंतु तो रिटर्न गेला होता आणि ह्या वेळेला तो आणला गेल्यानंतर आम्ही स्वतः विरोध केला की 5000 कोटीपेक्षा जास्त ज्याचं व्हॅल्यू आहे अशी जमीन एका प्रायव्हेट संस्थेला देण्यासाठी आमचा विरोध होता। हे महापालिकेने चालवावं आणि 1500 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल चालवावं ह्यासाठी आम्ही सांगत होतो की हा प्रस्ताव तुम्ही दप्तरी दाखल करा आणि महानगरपालिकेने ते 140 करोड रुपये भरून ते हॉस्पिटल चालवायला घ्यावं, परंतु सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी तो प्रस्ताव बहुमताच्या जीवावरती मंजूर केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।